एक उत्कृष्ट प्रकारच्या क्वालिटीचं शेण मिळणार आहे की जेणेकरून गायी खाली बसल्यानंतर कुठल्याही प्रकारचा ओलावा घाण असेल, माशा असतील, कुठल्याही प्रकारच्या बसणार नाहीत. नमस्कार मित्रांनो, मी दर्शन खंडागळे. कशा पद्धतीने केले पाहिजे, सोबतच आपण नवीन गोठा करत असाल तर गोठ्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते आपण कशा पद्धतीने बनवलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल. सोबतच आपण गायींच्या ज्या काही कॅटेगरी आहेत त्या कशा पद्धतीने केल्या पाहिजेत की जेणेकरून आपलं जे काही फिडिंग सिस्टीम जी काय ती आपण चांगल्या पद्धतीने कशा प्रकारे करू शकतो याबद्दलची जी काय माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओ मधून घेणार आहोत. तर मित्रांनो, प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून जे काही येणारे नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला पाहता येतील. कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या गोठ्याचे व्यवस्थापन करायचं असेल त्यासाठी आपण अशा पद्धतीचा शेडचा आपण वापर केला पाहिजे की जेणेकरून आपल्या कमीत कमी खर्चामध्ये आपलं चांगल्या गोठ्याची बांधणी होईल. सोबतच याचा जो काही मुख्य फायदा आहे, गायांना जी काही सावली मिळणार आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. सोबतच चांगली सावली मिळाल्यामुळे आपल्या दुधाचं जे काही उत्पन्न आहे आपल्याला ते चांगल्या उत्कृष्ट प्रकारचं मिळणार आहे. सोबतच जे काही उन्हाळ्यामध्ये गायींना धाप लागण्याचे प्रॉब्लेम होतात किंवा दूध उत्पादनामध्ये घट होते, आपल्याला निश्चित रस्त्यावर आपल्याला मात करता येऊ शकते. सोबतच हे जे काही आपण शेड बनवलेलं आहे हे आपण स्क्वेअर ट्यूब मध्ये पूर्णपणे बनवलेलं असून हे जे काही आपलं ज्या कैच्या आहेत, कैची जी सिस्टीम आपण वापरलेली आहे ती कैची आपण जे काय आपलं वॉल कंपाऊंड आहे त्या वॉल कंपाऊंडचे जे काय आपण सी चॅनल वापरलेले आहेत त्या सी चॅनलवरच आपण हे फिट केलेलं आहे की जेणेकरून आपल्याला तळापासून तर टॉप पर्यंत जे काय आपण नवीन पोल आपल्याला वापरायला लागतात, जो काय आपला 15-20 हजार रुपये जो काय एक्स्ट्राचा खर्च होतो आपण तो खर्च कमी करण्यात केलेला आहे. सोबतच हे जे याला आपण जे काय वरून टाकलेले आहे, वरून एक ब्लॅक नेट टाकलेली आहे आणि त्याच्यावरून जी मोनोनेट आहे ती आपली 60% वाली आहे आणि ब्लॅक नेट जी आहे ती 50% आहे जेणेकरून गायींना एक उत्तम प्रकारची सावली भेटेल व गायी चांगल्या निरोगी राहतील. सोबतच आपल्याला जे काही शेण मिळणार आहे ते शेण एक उत्कृष्ट प्रकारच्या क्वालिटीचं शेण मिळणार आहे की जेणेकरून गायी खाली बसल्यानंतर कुठल्याही प्रकारचा ओलावा घाण असेल, माशा असतील, कुठल्याही प्रकारच्या बसणार नाहीत. सोबतच आपण एक गोठा व्यवस्थापन करताना मी सध्या 4 कप्पे गोठ्यात केलेले असून याचा एक मुख्य जो काय फायदा आहे तो आपल्याला 1 ते 6 महिन्याच्या कालोडी वेगळ्या करता येतील, 6 ते 12 वेगळ्या करता येतील व ज्या काही प्रेग्नंट गाय आहेत त्याही वेगळ्या करता येतील व 4थ्या कप्प्यामध्ये ज्या काही आपल्या दुधाच्या गाय आहेत ते वेगळ्या करता येतील की जेणेकरून आपल्याला जे काही खाद्याचं जे काही नियोजन आहे, जे काही TMR चारा आहे तो एक चांगल्या प्रकारचं नियोजन करता येईल जेणेकरून आपल्या ज्या काही कालोडी आहेत ते चांगल्या प्रकारे वाढतील. तर थोडक्यात 1 ते 6 महिन्यापर्यंत ज्या कालोडी आहेत त्यांना आपण जे काही पशुखाद्य देतो त्या बाकीच्या गायी खाऊ नयेत यासाठी किंवा दुधाच्या ज्या काही आहेत ते वेगळ्या ठेवावेत जेणेकरून त्यांची मारामारी होणार नाही. अशा पद्धती करण्यासाठी आपण आपल्या गोठ्यामध्येही कप्पे करणे खूप महत्वाचे आहे की जेणेकरून एक चांगल्या कालोडी आपल्याला मिळून जातील. सोबतच मित्रांनो, आपण गोठा आणताना जे काही आपण तळापासून तर वरपर्यंत आपण जे काही पाईप लावलेले आहेत, ते बॉक्स पाईप असतील, शेडसाठी असतील किंवा कोब्याच्या मागे आपण जे काही रेलिंग वगैरे केलेली आहे ते कालांतराने गोमूत्र पडून किंवा शेण पडून अमोनिया जो काही गॅस आहे तो राहून तळापासून थोडक्यात गोठ्याचे जे काही पाईप आहेत ते सडायला सुरुवात होते. तर त्यासाठी आपण अशा पद्धतीच्या सिमेंटचे कठडे बनवणं जास्त गरजेचं आहे की जेणेकरून आपले जे काही पाईप आहेत त्याची लाईफ जी काय ती चांगल्या प्रकारे वाढेल व थोडक्यात चक्रीवादळ येईल किंवा इतरही कुठल्या अडचणी येतील तेव्हा आपल्या शेडला कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. तर सोबतच आपण हे सगळं नियोजन करताना आपल्याला जे काही मिळणारं जे काही शेण आहे ते तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं मिळते आणि हे जे जेव्हा आपण शेण आपल्या शेतामध्ये टाकू तेव्हा निश्चितच प्रकारे आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येतील जेणेकरून आपलं जे काही मका असेल, शरीरातल्या कुठल्याही वैरणी असतील ते चांगल्या प्रकारे येतील. हे जे काही शेण आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला जे काही युरिया असेल, थोडक्यात जे काही गोमूत्रामधून जो काही नायट्रोजन जातो झाडांना व सोबतच हे जे काही भुकटी झालेले शेण आहे ते शेतामध्ये गेल्यानंतर एक चांगल्या प्रकारे पसरतं व आपल्याला रिझल्टही उत्तम प्रकारे मिळून जातो. त्याचसोबत गोठा व्यवस्थापन करताना मी मुक्त गव्हाणीचा वापर गोठ्यामध्ये केलेला आहे की जेणेकरून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल व कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त गाय आपण कशा पाळू शकतो याकडे आपण जास्त भर देणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठी मी साधारण 1 फुटाचं बांधकाम करून ते जे काय आपलं शेड आहे शेडला त्याची अटॅचमेंट केलेली आहे की जेणेकरून आपलं कमीत कमी कष्ट आणि कमीत कमी खर्चामध्ये एक चांगलं नियोजन होईल. सोबतच हे सगळं करताना एक 3000 लिटरची पाण्याच्या टाकीसाठी मी लोखंडी स्टँड बनवून घेतलेला आहे व त्यावर 3000 लिटरची पाण्याची टाकी ठेवलेली आहे की जेणेकरून गायींना 24 तास एक चांगलं पाणी भेटेल. ही जी काय पाण्याची टाकी आहे ती तुम्ही सकाळी 5 ते 7 या दरम्यान भरणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून गायींना दिवसभर एक थंड पाणी भेटेल
सोबतच ही अशा पाण्याच्या टाकीचा वापर आपण आपल्या गायींसाठी कोबा धुण्यासाठी करू शकता. त्यासाठी आपण टाकीला हाईट देणे जास्त गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला जो काही पाण्याचा प्रेशर आहे तो चांगल्या पद्धतीने भेटेल. सोबतच मित्रांनो, लहान वासरांसाठी 1 ते 3 महिन्याच्या वासरांसाठी एक आपण स्वतंत्र कप्पा तयार केलेला आहे. त्यासाठी त्यांना एक ड्रम सिस्टीमने गव्हाणी केलेल्या आहेत की कमीत कमी खर्चामध्ये 1000-2000 रुपयाच्या खर्चामध्ये आपण त्यांचं उत्तमरित्या नियोजन करू शकतो. व या गव्हाणी करताना सोबतच आपण